तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। या वातावरणामुळे कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। परंतु कोणत्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता की कोल्हापूरमध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे, तर 500 ते 1400 रुपये कोल्हापूरमध्ये कांद्याला भाव मिळत आहे। राहुरीमध्ये 1000 ते 1300 रुपये, लासलगावमध्ये 500 ते 1000 रुपये कांद्याला भाव मिळत आहे। त्याचप्रमाणे निफाडमध्ये कांद्याला 500 ते 1000 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। त्याचप्रमाणे सिन्नरमध्ये कांद्याला 300 ते 1400 रुपये कांद्याला भाव मिळत आहे। कोपरगावमध्ये कांद्याला 300 ते 900 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। भुसावळमध्ये कांद्याला 600 ते 1000 रुपये कांद्याला भाव मिळत आहे। सांगलीमध्ये कांद्याला 500 ते 1500 रुपये कांद्याला भाव मिळत आहे। तर बघू शकता की मोठ्या प्रमाणात कांद्याचे घसरण झालेले आहे। त्याचप्रमाणे पुणेमध्ये कांद्याला 400 ते 1300 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। पुणे पिंपरीमध्ये कांद्याला 1400-1600 रुपये भाव मिळत आहे। पुणे मोर्शीमध्ये कांद्याला 400 ते 1200 रुपये भाव मिळत आहे। तसेच वसईमध्ये कांद्याला 500 ते 1300 रुपये भाव मिळत आहे। मंगळवेढामध्ये कांद्याला 800 ते 1100 रुपये भाव मिळत आहे। शेगाव 1 मध्ये कांद्याला 800 ते 1100 रुपये भाव मिळत आहे। शेगाव 2 मध्ये कांद्याला 500 ते 700 रुपये भाव मिळत आहे। त्याचप्रमाणे शेगाव 3 मध्ये कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळत आहे। तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा। तर बघू शकता की पिंपळगाव वसंतमध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे, तर पिंपळगाव वसंतमध्ये 300 ते 1300 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळत आहे। त्याचप्रमाणे जुन्नरमध्ये कांद्याला 700 ते 1400 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। आणि त्याचप्रमाणे वसंतमध्ये कांद्याला 700 ते 1500 रुपये भाव मिळत आहे। तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणखी त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता की कांद्याला अशा प्रकारे भाव मिळत आहे। तर या वातावरणामुळे कांद्याचे थोड्याफार प्रमाणात भाव आता पडलेले आहे। तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि ज्यांनी आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला आणखी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।